कृपा हेअर टॉनिक, आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचे परिपूर्ण मिश्रण, 100% आयुर्वेदिक. मनेरी ग्रामपंचायत नळ योजनेचे पाणी जलजीवन मिशनच्या कामासाठी संबंधित ठेकेदार पाणी चोरून वापरत असल्याचा आरोप मनेरी गावचे भगवान गवस यांनी केला आहे. गावात पिण्याच्या पाण्याची समस्या दिवसेंदिवस वाढत चालली असून हा ठेकेदार कोणाच्या आशीर्वादानं पाणी आपल्या कामासाठी वापरत आहे असा सवालही भगवान गवस यांनी उपस्थित केला आहे. मनेरी जल जीवन मिशनचं या ठिकाणी बाजूलाच काम चालू आहे. त्या ठिकाणी जो ठेकेदार आहे आणि ही आमची 4 वाड्यांची ग्रामपंचायतीची अखत्यारीत असलेली ही नळ योजनेची टाकी आहे. ह्या टाकीमधलं पाणी इथे हा कॉक बसवलेला आहे ठेकेदाराने. हा ठेकेदाराने कॉक बसवून ते पाणी आपल्या साईडवर नेलेलं आहे आपल्या कामासाठी. ग्रामपंचायतीचा काय हे आहे काय माहिती नाही आम्हाला काय केलं आहे ग्रामपंचायतीला ते. पण मुजोर ठेकेदाराने स्वतःच्या स्वार्थासाठी इकडनं पाणी नेऊन आपल्या कामासाठी वापरतो आहे. एक तर पाण्याची टंचाई आहे. 2 महिने झाले लोकांना पाणी प्यायला भेटत नाही आहे. लोकांचे पाण्या भरपूर हाल स्वच्छ आहेत लोक. पण ह्या मुजोर ठेकेदाराने इथून पाईप जोडून कनेक्शन आपल्या कामाला नेलेलं आहे. हे आम्ही एक 15 दिवसासाठी अगोदर बघितलेलं होतं. पण त्या ठेकेदाराने आता इकडचं त्याचं कॉक जोडलेलं आहे. पण पाईप जी लाईन आहे ती आता जी विहीर बांधलेली आहे नळ योजनेची जलजीवनची त्या ठिकाणी ती लाईन आलेली आहे टाकीजवळ. त्या टाकीच्या त्या लाईनला पाईप जोडून ही आलेली आहे. खाली जी जलस्वराज्याची टाकी आहे खाली मंदिराजवळ त्या टाकीची लाईन इथपर्यंत आलेली आहे. आणि इकडनं ही लाईन त्या ठेकेदाराने आपल्या साईडवर कामासाठी नेलेली आहे. त्या ठेकेदारावर प्रशासनाने शासनाने योग्य ती कारवाई करावी, नाहीतर आम्ही योग्य तो पाऊल उचलू. त्याच्यावर योग्य ती कारवाई व्हावी त्याच्यावर. आणि लोकांचे हाल होत आहेत पाण्याविना. वास्तविकतेने हे पाणी हे टाकीमध्ये सोडायला पाहिजे होतं. आता 2 महिने झाले पण लोकांना पाणी भेटत नाही प्यायला. गौतमवाडी, धनगरवाडी, गावडेवाडी, तळेवाडी भरपूर पाण्याचा इथे साठा कमी प्रमाणात आहे. भरपूर पाणी या ठेकेदाराच्या मजुरीमुळे लोकांना पाणी भेटत नाही. हा माझा आरोप आहे. त्या ठेकेदारावर योग्य ती कारवाई व्हावी, याचं आम्ही पुढचं पाऊल उचलू. कृष्णा दत्ताराम शेतकर, मनेरी तळेवाडीचे एक ग्रामस्थ असा की अशी की आमकाही ग्रामपंचायती अंडरची नळ योजना असा ती दिवसेंदिवस समस्या वाढत जाता. काही आता 6 महिने झाले परंतु आमका इतकी पाणी टंचाई असा की भर दिवसा रात्रंदिवस आम्ही घरी पाणी नेतो. आता या पाण्याची जास्त करून प्रत्येक घरात जास्तच गरज असता. तेव्हा ग्रामपंचायतीची काहीच दखल घेऊन अर्ज दिले काय दिले परंतु काहीच दखल घेऊन. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इकडे जल जीवन मिशन अंतर्गत एक शासकीय काम चालू असा. हे जो पाणी पुरवठा आमका नळ योजने अंतर्गत जाता तो वळयतं आणि अधिक समस्या निर्माण जातात. ह्याच्यावर काहीतरी तोडगं काढून आमची हे समस्या सोडवची इतकीच आम्ही ग्रामपंचायतीकडे आमची मागणी आहे. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं YouTube चॅनल.